तर आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। जंतर मंतरवरच्या या आंदोलनाचं आव्हान कायम असतानाच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची नवी कसोटी लागणार आहे। खासदार फोडाफोडी, राम मंदिरातील दान चोरी, नीट पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। महत्त्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याचं आव्हान मोदी सरकार समोर आहे। उन्हाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयकं विरोधकांनी एकमुखानं हाणून पाडलेली होती। यंदा अधिवेशनात एकूण 8 प्रमुख विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक लोकसभेत सादर केले जाईल। अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करतील, तर गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 सादर करतील। ज्याप्रमाणे राष्ट्रगीत जनगण मनचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद आहे, त्याचप्रमाणे वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या विधेयकाद्वारे करण्यात आली आहे। 13 ऑगस्ट पर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।